पाणी हेच जीवन असं आपण नेहमी म्हणतो, कारण पाणी हा जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक आहे। परंतु मराठवाड्यात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय। गावागावामध्ये शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। सरकारकडून यासाठी विहिरी, बोरवेल अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत, पण तरीही पाण्यामध्ये क्षार असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात हे क्षार येतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात मूत्रपिंडासंदर्भातले विकार नागरिकांना होतात। मूत्रविकार आणि मुतखडा असणाऱ्या नागरिकांची आता वाढ झालेली असल्याचं वास्तव, धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। आजच्या परिस्थितीत रुग्णालयातील एकूण बाह्य रुग्णांपैकी 20% रुग्णांमध्ये आता मुतखडा आणि मूत्रपिंडाचे विकार आढळून येत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। सध्या मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मूत्रपिंडाचे आणि मुतखड्याचे रुग्ण जे आहे ते झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे। सध्या मराठवाड्यामध्ये सध्या प्रत्येक दवाखान्यात जर विचार केला तर 20% रुग्ण जे आहे ते मुतखड्याचे येताना पाहायला मिळत आहे। कारण सध्या क्षारयुक्त पाणी जे आहे ते आता नागरिकांना भेटत आहे। सध्या पाणी पातळी जी आहे खोलवरती गेलेली आहे। अक्षरशः नागरिक 500-600 फुटावरती खोलवरतून जे पाणी येतं ते पाण्याचा वापर करत आहे। त्यामुळे आता नागरिकांमध्ये आता रोगाचं संख्या वाढताना पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत वैद्यकीय अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, किती रुग्ण तुमच्याकडे येतात सरासरी? दिवसातून साधारणतः ओपीडीच्या 20 ते 30% हे मूळतः मुतखडा किंवा किडनीशी संबंधित असलेल्या आजारांनी येत आहेत। याचं कारण असं की अशुद्ध पाणी पिल्यामुळे, क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे, बाहेरचं खाल्ल्यामुळे, तसेच आहारामध्ये कॅल्शियमयुक्त आहार जास्त घेतल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी खोलवर गेली, त्यामुळे कदाचित तसं झालं असेल। हो, नक्कीच। कारण की पाणी पातळी खोल गेल्यामुळे क्षारांचं प्रमाण पाण्यात वाढलं आहे आणि ते जर पाणी आपण पिलो तर नक्कीच आपल्याला किडनी स्टोनचा त्रास उद्भवू शकतो। यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करायला हव्यात आणि जनसामान्य नागरिक जे आहेत त्यांना आता उपचार घ्या, म्हणजे जे पाणी आहे ते विकत घेणं सोपं नाही, त्यामुळे नागरिकांनी त्याच पाण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? पाणी उकळून थंड करून शुद्ध करून पाणी प्यावे, उकळून गाळून, किंवा तुरटी फिरवून पाण्यातले क्षार खाली थांबल्याच्या नंतर ते गाळून पाणी ते प्यावं। त्यामुळे बऱ्याचपैकी किडनी स्टोन होण्याचा धोका टाळू शकतो। साधारणतः ह्या महिनाभरात किती रुग्णांचं असं मुतखडा असेल किंवा गोष्टी असेल तुम्ही असं क्लिअर केलं? 15 ते 20 रुग्णांचा आम्ही हायड्रोथेरपीद्वारे मुतखडे पाडलेले आहेत आणि ज्यांचे मोठे साईजचे खडे आहेत अशा रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केले आहे। तरी सरासरीत नागरिकांनी आता काय खबरदारी याची ठेवायला? जास्त करून तुम्ही जे टमाटे, पालक भाजी, गोबी, मटण, दुधाचे जास्त पदार्थ खाऊ नये आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे। नक्कीच जर बघितलं तर नागरिकांनी जे आहे शुद्ध पाणी प्यावे आणि त्याचबरोबर अनेक गोष्टींचा खाण्यासाठी सुद्धा आता टाळवे अशी सध्या आता वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र। विशेष म्हणजे हे सगळे रुग्ण पाणी टंचाईग्रस्त गावातून असल्याचं लक्षात आलेलं आहे। सध्या मराठवाड्यातील 141 गावांमध्ये 176 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, पण टँकरने पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धता तपासण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाहीये। दुष्काळी भागात सध्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी टँकरचं पाणी अन्य गरजांसाठी आणि पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरलं जातंय। यातून दुष्काळी भागात बाटलीबंद पाण्याचा नवा व्यवसाय उदयास आलेला आहे। यातून शुद्ध पाणी आणि गरिबांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसून आलेलं आहे। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं गावात पिण्यासाठी पाणी एका जागेवरचं नाही आहे। म्हणजे ज्या शासनाच्या विहिरी, त्या विहिरीतून पाणी आता येत नाही आहे बऱ्याचशा ठिकाणीमध्ये, आणि टँकरनं पाणी येतंय। काही ठिकाणी बोरवेलचं पाणी पिवावं लागतंय आणि सगळं बोरवेलचं पाणी खारं येतंय, टँकरचं पाणी खारं येतं। त्याच्यामुळं सामान्य जनतेमध्ये काय होतं, खूप आजार पसरवू लागले। छोट्या मुलांमध्ये, मोठ्या वृद्धांमध्ये पण मुतखड्याचे आजार पण खूप मोठ्या प्रमाणात वाढ आहे। आताच माझ्या आईला सुद्धा पाठीमागच्या आठवड्यामध्ये हेगडेवार दवाखान्यात आणलं, तर तिथं भरपूर काही पेशंट असे मुतखड्याचे होते।
त्याच्यामुळं याच्यावर गव्हर्नमेंटनं काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. या सर्वसामान्य सगळ्यांनाच फिल्टर पाणी घेण्याचं घेऊ शकत नाही सगळे समजा. आणि जवळ पण नाही, प्रत्येक गावात फिल्टर आहे असंच नाही. फिल्टर 4-5 किलोमीटर तिथून पाणी आणणं पण शक्य नाही. तर याच्यावर सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यातील दुष्काळी भागात 600 फुटांपर्यंत खोल विहिरी खणूनही पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पाण्यातील क्षार आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढल्यामुळे या टंचाईग्रस्त भागांमध्ये मूत्रविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रुग्ण वाढलेले आहेत. यंदा 49 तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटलेली आहे आणि मराठवाड्यात दुष्काळामुळे पाण्यातील क्षारांचं प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे अनेक छोट्या गावातून आलेल्या रुग्णांमध्ये मूत्रविकारांचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यात फ्लोराईडचं प्रमाणही अधिक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तरी आता सरकारने नागरिकांना शुद्ध पाणी देण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडनं होतीये. आमच्या गावाकडे क्षारयुक्त पाणी असल्यामुळे अनेक रोगराई निर्माण होऊ राहिली आहे आणि त्यामध्ये मूतखड्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात मूतखड्याचं प्रमाण होऊ राहिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ या गोष्टीकडे, क्षारयुक्त पाण्याकडे लक्ष द्यावे व सर्व आम्हा जनतेस शुद्ध फिल्टर पाण्याची उपलब्ध करून द्यावे ही सरकारला माझी विनंती आहे. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई बघायला मिळते. अनेक गावांमध्ये बोरवेल आणि अनेक ठिकाणी बोरवेल आणि विहिरींमध्ये पाणी आहे, मात्र या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार मिसळले गेलेले आहेत आणि या क्षारांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतोय. गेल्या महिनाभरामध्ये इथल्या आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मूत्रविकारांनी ग्रस्त असलेले नागरिक बघायला मिळालेले आहेत. मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई झालेली आहे आणि त्या पाणी टंचाईमुळे जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने आता शासकीय विहिरी जे आहे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जर 600-700 फुटापर्यंत बोरवेल घेण्यात आले आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे जर बघितलं तर नागरिकांमध्ये आता विविध आजार जडताना पाहायला मिळत आहे. सध्या जर बघितलं तर मागील 2 महिन्यापासून जे आहे मूत्रपिंड आणि मूतखड्यांचं जे आहे ते रुग्ण समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.